आपली ओळख नाव न सांगता थोडक्यात सांगा. मी गाव तालुका जिल्हा लातूर. शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा उपनगरी झाल्या आहे. नकारा 12वी मध्ये सायन्स महाविद्यालयातून झालेलं आहे. आणि म्हणजे बी मेकॅनिकल मध्ये झाली कम्प्लीट झाली. तर माझं ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून कम्प्लीट केलं. किती साली कंप्लीट केले? 2015 पासून सर. मग त्याच्यानंतर कुठे तुम्ही जॉब वगैरे काय केला का? नाही सर, जॉब वगैरे नाही. मी पूर्ण इकडेच तयारी करत ठरवतो स्पर्धा परीक्षेसाठी. प्रेफरन्स लिस्ट काय तुमची? सध्या तर आम्ही टाकली नाही सध्या लिस्ट, कारण यावेळेस ऑप्शन नाही दिला. नाही, तुमची प्रेफरन्स काय? क्लास 1 वैयक्तिक काय? व्हिडिओची पहिली प्रेफरन्स क्लास 1. ते यावर्षी ऍडच्या प्रमाणे. अदरवाईज तुम्हाला काही वाटतं? डीसी सर. डीसी मध्ये आणि इतर जे सर्व्हिस आहेत त्यामध्ये फरक काय वाटतं? म्हणजे तुला प्रेफरन्स डीसी ला जास्त देतात, त्याचं कारण काय? सर डीसीचा जॉब जो आहे तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना चान्सेस जास्त भेटतात. वेगवेगळे बाकीचे पोस्ट जे आहेत ते त्यांचे प्रत्येकाला ठराविक एरिया जे डीसी मध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचं. महसूल अजून महसूल विभाग आणि ग्रामीण विभागामध्ये जातात त्यांना. उदाहरण डिपार्टमेंटमध्ये जातात. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना काम करायला त्यांना स्कोप भरपूर आहे त्यांच्या. एखादा कोणी डीसी तुम्ही ओळखता? नाही सर, सध्या मित्र वगैरे कोणी ओळखत. तुमचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत झालेलं आहे. मला तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा झाला तर मी असा प्रश्न विचारेन की आता महाराष्ट्राला सर्वात जास्त पडीचा प्रश्न कुठला असेल तो काय? सध्या करंट चालू सर वीजेचा चालू सध्या. काय विजेचा सर आपला पुरवठा कमी होते पैशाचा आणि मागणी जास्त आहे. त्यामुळे आपल्याला वीजची मागणी ती आपल्याला पुरेशी नाही, कमी पडते वीज. त्यासाठी उपाययोजना काय करतायत महाराष्ट्र सरकार? गुजरात सरकारकडून आपण वीज घेतलेली आहे. त्याच्याकडून 707 मेगावॅट मागवली. कोणत्या प्रकारची वीज घेतलेली आहे? हायड्रो इलेक्ट्रिसिटी घेतलेली आहे का थर्मल घेतलेली आहे? कोणती घेता येऊ शकते? सर आपण हायड्रोज घेऊ शकतो, कारण ते थोडे डॅम जवळ जाईल. सरकार कुठे नमस्कार डॅम ते उत्तर योग्य राहील. हो सर, योग्य राहील. मला सांगा, लोड शेडिंग जे असतं जनरली ते नेहमी उन्हाळ्यातच होतं. त्याची 3 कारणं सांगू शकाल? सर, उन्हाळ्यामध्ये गरमी जास्त असते, त्यामुळे फोनची जी असते वीज असते जास्त, घरची डिमांड जास्त असते. परत शेतकरी बाप्पा उन्हाळ्यातून पाणी पिकाला पाणी वगैरे हेच असतं, त्यामुळे डिमांड जास्त असते त्यांची. डेप्युटी कलेक्टर आणि डेप्युटी सीईओ याच्यामध्ये समजा काय म्हणजे त्याचे मुख्य काय फरक आहे? डेप्युटी सीईओ सर ग्रामीण भागामध्ये म्हणजे विकासासाठी रिलेटेड जे आहे, विकास डेव्हलपमेंटचे रिलेटेड जे आहे ते डेप्युटी सीईओ कडे येतं. मॅनेजमेंट किंवा महसूल खात्याचे वगैरे किंवा एखादं नियमन वगैरे करायचं असतं एखाद्या गोष्टी, तर ते डीसी कडे येतं. डेप्युटी सीईओचे कोणत्या ह्याच्यामध्ये नियुक्ती केली जाते? डेप्युटी सीईओ एमपीसी म्हणून राज्यसेवा आपले वडील काय करतात? शेती करतात सर माझे वडील. हा, सध्या शेती मागासलेली काय म्हणजे काय कारणात शेती मागासलेली आहे? सर, सिंचनाच्या सुविधा सगळ्यात कमी आहेत महाराष्ट्रामध्ये. किती टक्के सिंचनाखाली आहे? सर 16 ते 17% आपलं महाराष्ट्राकडे आहे सिंचनाखाली. तुम्ही काय करू शकता? उद्या समजा तुमच्याकडे एखाद्या विभागाला ज्या योजना वगैरे राबवायचं सगळं काम आपलंच असतं, प्रशासकीय अधिकाऱ्यांच असतं, तर आपल्याला शेती सुधारायची आहे, तर काय करावं लागेल? व्हॉट वुड बी युअर प्लॅन? सिंचनामध्ये आपलं असं मान्सून वगैरे पडला असतो, पाणसाठा कसा पडतोय यावर आपण सगळ्यात जास्त भर असला पाहिजे. ओके. त्यानंतर त्याचा पाण्याचा युज कसा केला पाहिजे,
म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त पीक कसं काढता येईल आपण यावेळेस यावर सगळ्यात जास्त भर देता आलं पाहिजे. विजेचा पुरवठा होता की ठराविक पिरियडमध्ये आपण वीज मिळेल शेतकऱ्यांना ती वीज ऍक्च्युअली कोणती पिकं वगैरे केली पाहिजे घेतली पाहिजेत, आपलं क्लायमेट कसं आहे वातावरणामध्ये पिकं घेतली पाहिजे, मृदा कशी आहे वगैरे यांचं पीक कुठून घेतलं पाहिजे, मार्केटला कुठली डिमांड वगैरे आहे. फक्त ऊस किंवा असं जे पैसे वगैरे मिळतात त्यावर बरं बाकीच्या गोष्टी वगैरे आहेत किंवा आंबा लागवड वगैरे डाळिंब लागवड वगैरे असेल तर ह्यांच्यावरती त्याला कसं भर देता येईल यांची गरज आहे शेतकऱ्यांना जास्त गायडन्सची, त्यामुळे आपण त्याच्यावरती भर देऊ शकतो. जास्त पाणी कुठल्या पिकाला लागतं तरी? तर उसाला सगळ्यात जास्त लागतं. म्हणजे ते पीक आपल्याला जरा कमी करता आलं पाहिजे ना. हा, कमी करतात. म्हणजे आपल्या याच्यामध्ये जे प्लॅन असते क्रॉप प्लॅन्स असतात तर त्याच्यामध्ये ऊसासारख्या पिकांना आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. कमी करावं. आणि जे कमी पाण्यात तक धरणारी पिकं आहेत त्यांचं समावेश करणं गरजेचं आहे. आणखी काय करते शेतकऱ्यांचा साईड बिझनेस जो आहे ते शेतकऱ्यावरती किंवा शेतकरी ऍग्री बिझनेस जे आहे कुक्कुटपालन वगैरे शेळीपालन वगैरे यांच्यावरती आपण जरा शेतकऱ्याला आणखी एकदा एक इन्कम दिला दुसरा शेतीवर म्हणजे शेतीमध्ये इन्कम पेक्षा दुसरा एक इन्कम दिलं तर त्याचं इन्कम पण शेतकऱ्याला मिळू शकेल एक्स्ट्रा. त्याला काय शब्द आहेत आता तुम्ही म्हणतात ना की त्याला एक जोडधंदा म्हणून असं केलं तसं केलं तर आपल्याला उत्पादन वाढवता येईल तर त्याला एक शब्द आहे स्पेशली डायव्हर्सिफाईड ऍग्रिकल्चर, विविधकृत शेती किंवा ऍग्रिकल्चर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे लाईफस्टॉक घ्यायचं, पोल्ट्री घ्यायचं, ऍग्रिकल्चर घ्यायचं, हॉर्टिकल्चर घ्यायचं टुगेदर. सो दॅट इज व्हॉट वी कॉल एज ए डायव्हर्सिफाईड ऍग्रिकल्चर. लक्षात ना. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या प्रशासनामध्ये जेव्हा तुम्ही काम करणार एखादं समजा एखादी स्कीम राबवायची असेल काय असेल तर आपल्याकडे ते माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ना. श्रीमंत शेतकरी कोणाला म्हणतात? सर 1 हेक्टर पेक्षा जे कमी असतं शेतीचे 1 हेक्टर पेक्षा कमी त्याला आपण श्रीमंत शेतकरी म्हणतो. सध्या ऍग्रिकल्चर क्रेडिट बद्दल काय तुम्हाला माहिती आहे का? कृषी पत किसान क्रेडिट कार्ड वगैरे आपण देतो स्कीम. 49% जवळजवळ शेतकरी जे कर्ज घेतात ते सावकारांकडून रिलेटिव्ह कडून घेतात ऍट एक्झॉर्बिटंट इंटरेस्ट. कळलं की नाही? त्याच्याकडे खूप असतं प्लॅन असतं पण ते होत नाही का कशामुळं की त्याला मोठ्या व्याजदरामध्ये ते घ्यावं लागतं. तर त्यासाठी क्रेडिट स्ट्रक्चर फॉर्म केलंय गव्हर्नमेंटने. तर ते कोणतं मला थोडक्यात सांगा. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग असं म्हणजे हा म्हणजे व्यापारी बँकेमध्ये 40% लोन जे आहे ते आपण ठराविक सेक्टर द्यायचं त्यामध्ये 18% कृषी क्षेत्राला गेलं पाहिजे. हा म्हणजे आता जे प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, ऑल कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, रुरल ग्रामीण बँका ज्याला म्हणतात ते आहे काय. नंतर आता व्यापारी बँका सुद्धा कर्ज द्यायला लागले, प्रायव्हेट बँका सुद्धा द्यायला लागतात. दॅट आन्सर आय वॉज एक्सपेक्टिंग फ्रॉम. नेक्स्ट मॅडम. तुमचा जन्म 1993 चा आहे. 93 ला काय झालं होतं लातूर? 30 सप्टेंबरला किल्ल्याला जातो हुकूम झाला. तुमच्या जन्मानंतरचाच. हो, महाराष्ट्राच्या पुनर्वसन पॉलिसी बद्दल सांगू शकाल? पॉलिसी आठवते पण 1999 रिहॅबिलिटेशनचं झालं असेल ना भूकंपाने? झालं असेल. काही फॉलोअप्स आहेत का त्याच्यामध्ये? ड्रॉबॅक्स आहेत का आपल्या मनामध्ये? प्रॉपर पॉलिसी जी ती इम्प्लिमेंट झाली प्रॉपर घर वगैरे काय पॉलिसी आहे? पॉलिसी एक्झॅक्ट माहिती नाही. पुनर्वसन फक्त ते की जे किल्लारी गावामध्ये जे होते गाव वगैरे त्या गावामध्ये दुसऱ्या एखाद्या उंच ठिकाणी त्यांचं केलं पुनर्वसन. म्हणजे प्रॉपर जे होते ज्यांना जे मिळालं पाहिजे त्यांना मिळालं नाही किंवा ते घरं जे होते पूर्ण नाही मिळाले त्यांना आणखी तसेच आहेत त्यांची. किंवा काही लोक परत ते आणखी त्याच गावामध्ये जिथं हुकूम झालं तिथं परत येऊन आणखी राहिले कारण त्यांना मिळालंच नाही. समस्या काय आहेत पुनर्वसित लोकांच्या? फंडिंग जे आहे ते वित्त जे आहे ते वित्त त्यांना टाइमवर मिळाले. सामाजिक नाही. उद्या अधिकारी म्हणून तुमची निवड झाली आणि एखाद्या प्रसंगामध्ये चौकशी अधिकारी म्हणून तुम्हाला नेमण्यात आलं. चौकशी अधिकारी म्हणून तुम्ही XYZ कर्मचाऱ्याच्या चौकशीसाठी गेलात, त्यानं काहीतरी नियमभंग केला
आणि तुम्ही चौकशीला गेल्यानंतर तो व्यक्ती तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं कोऑपरेट करत नाही, उलटा तुमच्यासमोर म्हणतो की मी आत्महत्या करेन जर तुम्ही माझी चौकशी केलात तर, तुमचा काय डिसिजन असेल, निर्णय कसा घ्याल तुम्ही तिथे चौकशी अधिकारी? जी कारवाई कारवाई जी आहे ती करेन. काय कारवाई असते? जी नियमानुसार जी चौकशी करायची किंवा त्याला बोलवण्याचे समज पण तो म्हणतोय तो चौकशीला सामोरच येत नाहीये. तो एका 50 ते 60 मीटर अंतरावरती उभं राहून म्हणतोय मी आत्महत्याच करतो. तुम्ही एकही शब्द बोललात तर मी आत्महत्या करतो असं सांगतोय तुम्हाला. मी चौकशीसाठी जे समन्स आहे ते मी बजावू शकतो. मी त्याला फोर्सफुली तर म्हणजे मी हे नाही करू शकत. आणि मग जर त्याने त्या ठिकाणी आत्महत्या केली तर? माझ्यासाठी जे प्रयत्न करतात ते मी करेन, पण आत्महत्यासाठी जरा म्हणजे त्याच्या साईडने जे मला करता येईल किंवा तो मला चौकशी नाही करता मी कारण वगैरे विचारून किंवा नेक्स्ट टाइम जे नंतर किंवा असं त्याच्या मर्जी असेल ते मी करू शकतो. पण आत्महत्यासाठी मला प्रायोरिटी आत्महत्या कशी रोखता येईल मी करेन. मग चौकशीचं काय? चौकशी मी शासनाला काय सांगाल तुम्ही? कारण की तुम्ही टाइम बाउंड आहात, तुम्हाला निर्णय तर घ्यावा लागेल, शासनाला अहवाल द्यावा लागेल. ज्या अर्थी तुम्ही शासनाचे रिसोर्सेस वापरून तिथपर्यंत गेलेले आहात चौकशीसाठी, तुम्हाला काहीतरी अहवाल द्यावा लागेल ना आजच्या कार्यवाहीचा. लवकरात लवकर मला कसं त्या व्यक्तीला कसं समजून सांगता येईल जर त्यांनी काही केलंच नसेल किंवा ते चुकीचं तुमचे वरिष्ठ म्हणतात आजच्या चौकशी झालीच पाहिजे. वरिष्ठाला जो अहवाल असेल ते कंडिशन जी आहे ती कंडिशन सांगायचं आणि मला चौकशी कशी करता यावर मी भरली. मला प्रायोरिटी असेल की त्याची आत्महत्या कशी धमकी कशी त्याची किंवा धमकीला जे असेल कुठले रूल्स वगैरे असतील तर ते रूल अप्लाय करून मी त्याला समज वगैरे बजावेल. नाही झालं तर मग माझा आहेत का अशा काही प्रोव्हिजन सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणला म्हणून? प्रोव्हिजन आहेत मॅडम, पण मला एक्झॅक्ट आता नाही सांगता. सांगता. मला सांगा, एक अधिकारी म्हणून, परिवीक्षणीय अधिकारी म्हणून तुमची एखाद्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि तिथे तुम्हाला तिथेही चौकशीच करायची. चौकशी थोडक्यात निरीक्षण करायचं आहे, एका योजनेचं निरीक्षण करायचं आहे. ती योजना एक 5-6 वर्षांची जुनी आहे. तुमचे वरिष्ठ तुम्हाला म्हणतायत की या योजनेचं तुम्ही निरीक्षण करा आणि अहवाल सादर करा. तुम्ही अहवाल सादर केला तर त्यावर आधारित आम्ही पुढील जे देयकं आहेत पर्टिक्युलर व्यक्तीची किंवा संस्थेची अदा करणार आहोत. हा, तुम्ही फील्डवरती गेल्यानंतर तुम्हाला समजा शेततळ्याची योजना आहे, फील्डवरती गेलात, तुम्हाला सांगितलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी साहेब हेच ते तळ, साहेब हेच ते तळ, हाच तो व्यक्ती आहे ज्याला आम्ही दिलेली आहे योजना, बरोबर? तुम्हाला मान्य होईल ते तुमच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेलं हेच तळ? नाही मॅडम, मी तिचे कागदपत्र जे आहेत डॉक्युमेंटचे वगैरे व्यक्तीचे आहे सगळं चेकअप वगैरे करायचे. तिथं झाल्यानंतर मला जर वाटलं की कोणते कागदपत्र चेक करतो? पर्टिक्युलर ही जमीन या शेतकऱ्याची आहे, 7-12 वगैरे असं शेतकऱ्याच्या नावावर असतं. पण 7-12वरती तर फक्त त्याचं नाव असतं, कुठली जमीन आहे त्याचा हे असतो, सर्वे नंबर असतो किंवा गट नंबर असतो किंवा धारणा प्रकार असतो थोडक्यात, बरोबर? तिथे हे नाही सांगत की तुम्ही ज्या जमिनीमध्ये उभे आहात ती जमीन त्याच शेतकऱ्याची आहे. हे कोण सांगेल तुम्हाला? 7-12 शेतकऱ्याची ज्याची मालकी आहे शेतकऱ्याची किंवा आपण स्कीम देतो आपण 7-12 जोडलेला असतो त्याला. आपण 7-12 किती म्हणजे एखादी स्कीम देताना आपण क्रायटेरिया करण्यासाठी आपण चेकअप करण्यासाठी आपल्याला 7-12 घेऊच लागतो. बरोबर आहे. हा 7-12 आहे माझा. मी योजनेचा लाभार्थी आहे, थोडक्यात तुम्ही अधिकारी आहात आणि मी म्हंटल तुम्हाला किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं साहेब हा तो 7-12, या 7-12वरची ही ती व्यक्ती आहे आणि हेच ते शेत आहे, हा 7-12 ह्याच शेताचा आहे. हे तुम्हाला कसं कन्फर्म करा? सर्वे नंबर गट नंबर आपला कुठला आहे त्याच्यामध्ये असं. तुम्ही तिथे नवीन आहात, तुम्हाला अराउंड एरिया माहिती नाही, मला कर्मचाऱ्यांवरती विश्वास ठेवावाच लागेल, बरोबर? तुमच्या कर्मचाऱ्यावरती समजा तुम्ही महसूलचे अधिकारी नाही आहात, दुसऱ्या एखाद्या विभागाचे अधिकारी आहात, तुम्ही ओळखू शकाल किंवा तुमचा कर्मचारी सांगतो हे टेक्निकली करेक्ट आहे एवढी खात्री असेल तुम्हाला? मॅडम एक ऍप आहे तसं आपलं 7-12 वगैरे, आपण त्याच्यामध्ये टाकून जर आपण ते लोकेशन चेक करू शकतो तिथं खरं तोच आहे. पण मला आधी माझ्या डिपार्टमेंटचे जे व्यक्ती आहेत किंवा जे त्यांच्यावर विश्वास मला ठेवावा लागेल. जर आपलं थोडं डाऊट झालं तर आपण त्या जिओ मॅपिंग म्हणताय का? जिओ मॅपिंग सर्वे नंबर साठी गव्हर्नमेंटचं ऍप, एक्झॅक्ट नाव आठवत नाही. आपला जर सर्वे नंबर टाकला आपण तर त्याचं एक एक्झॅक्ट लोकेशन वगैरे आपण दाखवतो किंवा त्याच्या गावाचं लोकेशन वगैरे ते दाखवतात.
बरं, एवढं सगळं करून तुमच्या लक्षात आलं की बाबा शासन निर्णय असा असा होता आणि त्याच्यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की बीपीएल लाभार्थ्यांसाठी आहे. पण सर्वेक्षण करताना तुमच्या लक्षात आलं की यातले काही लाभार्थी हे बीपीएल नाही आहेत. हा, आणि तरी सुद्धा तुमचे वरिष्ठ म्हणतायत की मला मंत्रालयातून फोन येत आहेत सचिवांचे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अहवाल लवकरात लवकर द्या. तुमचे वरिष्ठ म्हणतायत की आमच्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही म्हणतायत की नाही नाही, हे लाभार्थी योग्य नाही आहेत, तर हा निगेटिव्ह अहवाल मी देत आहे किंवा देणार आहे. तर तुमचे वरिष्ठ तुम्हाला फोर्स करतायत, नाही तो लोकांच्या बाजूने किंवा ते जी संस्था आहे जिला तुम्हाला पैसे अदा करायचे आहेत त्यांच्या बाजूने अहवाल द्या. अशा वेळेला तुम्ही काय सांगाल? जे कंडिशन जे रिअल कंडिशन आहे किंवा जो अहवाल निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह तुमचं प्रोबेशन त्यांच्या हातात आहे. काय असेल जे असेल निगेटिव्ह आला तर आपण जे चुकीचं आहे तर बीपीएल जिथं आपण म्हणजे ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना ऍटलीस्ट तरी जाईल ती मदत. सिनियर्सना काय सांगेल, कसं सांगेल? जो निगेटिव्ह अहवाल आहे तोच मी त्याला सबमिट करेन. जरी त्यांनी मला पोहोचतो मी सांगेन की ह्या अनुसार आपलं हे असतं बीपीएलच्या खालच्या लोकांनाच आपण दिलं पाहिजे, ते आपण दिलं नाही. त्याच्या जागी आपण आणखी बीपीएलच्या खालचे जे दुसरे वगैरे जे आहेत त्यांना ही स्कीम वगैरे फायदा होऊ शकतो. चुकीच्या लोकांना गेलेला आहे. जो निगेटिव्ह अहवाल तुम्ही अशा वेळेला तुम्ही सिस्टीम मधून एक्सक्लूड केले जाल तेव्हा कसं कराल? मला वाटत कारण की नाही इथून पुढे तुमच्या समोर एकही फाईल येणार नाही जी महत्वाची आहे. ही रियालिटी आहे सिस्टीमची. जी काम आहे ते आपण केलंच पाहिजे. ज्या लोकांना जर फायदा द्यायचा आपल्याला पोहोचला पाहिजे किंवा ते तर आपण सिस्टीम बाहेर पण ते आधी जे फायदा मिळणार आहेत लोकांना ते जर ते फायद्यापासून वंचित राहील ते वंचित तसंच राहतील काय तसंच ते पण तुमच्याबद्दल तुम्ही कसं हे करा? मॅडम मला जे माझ्या रूल्सवर जे काम आहे मी ते तसं करणार. न्याय कसा कराल तुमच्या पोस्टचा? तुम्ही अधिकारी म्हणून इतकी मेहनत करून 5-6 वर्ष आपण मेहनत करतो आणि एक अधिकारी म्हणून त्या खुर्चीत बसतो, पण त्या खुर्चीत बसताना मिळालेल्या अधिकारांचा जेव्हा आपल्याला वापरच करता येत नाही तेव्हा तुमची मेंटल स्टेट काय असेल? तुम्ही कधी इमॅजिन केलेलं आहे? नाही असं कधी माझं फक्त एवढंच आहे की जी स्कीम आपण जे राबवतोय किंवा जी स्कीम माझ्या अंडर आहे किंवा जे मला रूल्स दिलेले त्या रूल्स नुसार कायद्यानुसार मी त्याचा इम्प्लिमेंट करायचं काम माझं. मला सांगा आता, प्रशासन आणि नागरिक यांचं एक रिलेशन असतं. राज्य ही संकल्पना जशी इव्हॉल्व्ह होत गेली तसं प्रशासक आणि नागरिक यांच्यामधलं नातंही इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे, बरोबर? तो बदल सांगू शकाल का तुम्ही? राज्य संकल्पना कशी विकसित झाली आणि त्याच्यासोबत ते नातं? राज्यामध्ये की आपलं प्राचीन काळामध्ये असं स्टेट नावाची संकल्पना होती. आपल्या राजा पकडत आपण राजा कसं मानतो हळूहळू तो राजा पण चेंज व्हायचा. ब्रिटिश काळामध्ये हळूहळू त्यांनी पूर्ण एक भारत होता तो भारत फक्त एका ठिकाणी होता. तसं आपण आधी एक राजा म्हणतो तसं आपण एक ब्रिटनची राणी होती तसं आपण सगळेजण त्यांना मानले की हा ही आपली आता राणी आहे. तर आपलं ते पूर्ण एकजूट जे आहे की पूर्ण हा आपल्याला एकच प्रॉब्लेम आहे तो फेस करायचा. लोकांना असं म्हणजे आपलं एकजूट की एक शत्रू आहे ते एका शत्रूमुळे सगळे एकत्र आलं आपलं एकजूट आली की आपल्याला हळूहळू शिक्षण वगैरे डेव्हलप होत गेली तर लोकांना प्रॉब्लेम हळूहळू कळायला लागले. रिटर्न वगैरे भरेल त्याच्यानंतर समानता वगैरे जात धर्म वगैरे ह्या गोष्टी त्याच्यानंतर हळूहळू कमी होत गेल्या सगळ्या. थोडक्यात सांगता येईल का? एका शब्दामध्ये सांगा. आधी कलेक्टर जो होता कलेक्टर आधी फक्त त्यांचा महसूल गोळा करायचं काम होतं. जनतेशी त्यांचा संबंध होता. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर वेलफेअर स्टेट नंतर वेलफेअर स्टेट आपलं स्वातंत्र्य झाल्यानंतर वेलफेअर स्टेट आपली कन्सेप्ट लागू झाली. त्यामुळे कलेक्टरच्या ज्या पावर डेव्हलपमेंटच्या ज्या पावर त्या कमी होत गेल्या आणि नंतर ती लोकप्रतिनिधी हळूहळू ती प्रशासनाचा जो आहे तो डेव्हलपमेंट आणि महसूल हे दोन खाते मला वाटतं की वेगळं झाले हळूहळू. वेलफेअर स्टेट मध्ये प्रशासक आणि नागरिक यांच्यामध्ये नातं कसं आहे? वेलफेअर स्टेटमध्ये प्रशासनामध्ये जे विकास कामं जी आहेत ती समाजाशी रिलेटेड जे असतील तर ते त्याची अंमलबजावणी कशी करावी तुम्हाला ते MLRC आहे ना? प्रिलिम्सला की मेन्सला मेन्सला आहे MLRC. माहिती आहे थोडंफार MLRC बद्दल? सिलेबस. एक कलेक्टर बद्दल आता तुम्ही बोललात. एक कलेक्टरला दंडाधिकारी म्हणून काय पॉवर्स असतात? कारागृहात चेक करणे, पोलीस डिपार्टमेंट वगैरे किंवा काय सगळ्यात महत्वाचं काय सुव्यवस्था कशी राखता येईल आपल्या एरियामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये हे सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काम वगैरे. वन महसूल वगैरे कर टॅक्स आहे ह्याची अंमलबजावणी करणे. दंडाधिकारी शस्त्राला परवाने वगैरे कलेक्टरचे दंडाधिकारी. कोणत्या कायद्यानुसार मिळालेले आहे पॉवर्स आपल्याला?
कायदा रिसेंटली नाशिक सुपरिटेंडंट ऑफ पोलीस न्यूज मध्ये होते, काही कल्पना आहे कशाबद्दल? सॉरी कल्पना नाही. सर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आपण आता बघतो. ऑटोमोबाईल पॉलिसीमध्ये बराच काही बदल आलेला आहे. भारताने जे काही धोरण घेतलेलं आहे त्याप्रमाणे जर बघायला गेलं तर बरेचसे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आता येत आहेत. डिझेल गाड्या बंद करता येईल आणि पेट्रोलकडे जास्त भर आहे. आणि डिझेल बंद करून पेट्रोलकडे भर आहे आणि त्याचं वळण आपण बघतोय ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सकडे आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स पण आहेत आणि गॅसचे पण आपल्याकडे काही ऑटोमोबाईलचे व्हेकल्स आहेत. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स जास्तीत जास्त प्रमोशन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि खरंच तुम्हाला वाटतं का की इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सकडे आपण वळणार आहोत आणि पूर्णतः आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सच आपल्याकडे येणार असतील पुढच्या 10 वर्षात किंवा 15 वर्षात? असं काही तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्या कारणाने थोडंसं तुम्ही त्या दृष्टिकोनाने मला उत्तर दिलं तरी चालेल. पेट्रोल गाड्याचं कसं सगळ्या लोकांना माहिती आहे. पेट्रोल गाड्या वगैरे वर्किंग कसं करतात, मग त्याचे फायदे काय सगळं माहिती आहे लोकांना. इफिशियन्सी किती त्याची. पण जे आपलं इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक गाड्या सर्वात जास्त आहे, सर्वात. पेट्रोलपेक्षा तर अधिक आहे. तर त्याचं लोकांना माहित नाही ते सगळ्यात जास्त गोष्टी. आपलं जे गाड्याच कसं करता येईल किंवा त्याचा प्रसार कसा करता येईल लोकांना, त्याची लोक म्हणजे युजफुल कशा आहेत त्या गाड्या, याचा एन्व्हायरमेंट कसा इम्पॅक्ट वगैरे पडतो, लोक कसं सांगता येईल, प्रसार कसा करता ह्या सगळ्या असेल. पण सगळ्यात मोठं चार्जिंग स्टेशन जे आहेत वगैरे किंवा इलेक्ट्रिसिटी जी प्रोव्हाइड केली पाहिजे आपण, ते जसं पेट्रोल पंप आहे तसं आपण जर ह्या जर चार्जिंग स्टेशन आपण हे केली प्रोव्हाइड केली तर लोक सहज ह्याच्या करतील. न्यायालयीन अवमान म्हणजे काय? न्यायाधीशानंतर जो दिलेला निर्णय त्या निर्णयाच्या विरोधात आपण एखादी गोष्ट करणे किंवा न्यायालयाचा कोर्टाचा अपमान करणे असं. एखादं न्यायालय उच्च न्यायालयाचा किंवा त्याच्यावरच्या वरिष्ठ न्यायालयाचा अवमान करू शकतं का फक्त तो नागरिकांना किंवा इतरांना लागू आहे? अवमान कोणी करू शकत नाही न्यायालयाचा जर अवमान न्यायालयाने केला तर त्यावरती वरिष्ठ न्यायालयात कारवाई करू शकतो. म्हणजे न्यायालयीन अवमान त्यालाही म्हणतात का एखाद्या खालच्या? कुठे तरतूद दिलेली आहे? तरतूद असं एक्झॅक्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट 1977 ऍक्ट. आता विविध एजन्सीज ज्या आहेत भारत सरकारच्या त्या जास्त कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये ईडी आली, NIA आली, CBI आली. तुमच्या वाचनात आलंच असेल. NIA आणि CBI दोघांमध्ये आय नामक जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन. फरक काय? दोन्ही सेंट्रल एजन्सीज आहेत. सॉरी सर, पहिलं NIA चा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आणि CBI चं सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. दोन्ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. मग असं दोन विविध एजन्सीज का बनवलेल्या असतील आणि कशासाठी? काय कारण? फरक काय? NIA जे आहे ते दहशतवादी कारवायावर जे आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. NIA ची करते. CBI जे ते करप्शनशी रिलेटेड चार्जेस वगैरे ते त्यांच्याकडे चार्जेस असतात. आणि मग हे स्थापना कधी झाली CBI ची आणि NIA ची? NIA ची एक्झॅक्ट आठवत नाही सर, पण CBI ची 1964 स्थापना झाली. आणि ईडी काय प्रकार? एन्फोर्समेंट डायरेक्टर सर, की जो आपला काळा पैसा वगैरे मनी लॉन्ड्रिंग वगैरे केसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड केसेस. विचारू अजून चालेल ना? रेव्हेन्यू ऑफिसरचा रोल काय असतो? एक कलेक्टर, उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार हा रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून काम करतो. आपल्या एरियामध्ये जमीन महसूल जो आहे त्याची नोंदणी करणे किंवा जमीन महसूलची मोजणी करणे, म्हणजे काय कागदपत्र डॉक्युमेंट वगैरे सर्वे नंबर वगैरे असतात आपले सगळे लिहून वगैरे ठेवणं त्यांचं काम. प्रॉपर्टी कार्ड काय माहिती? सॉरी ऐकलं नाही. ग्रामीण भागातून आहे. हो. शहरामध्ये जनरली 7/12 बंद केला जातो आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड दिला जातो. ठीक आहे, पण मला एक सांगा, जमीन महसूलचं पर्सेंटेज आज महाराष्ट्राच्या रेव्हेन्यू मध्ये किती आहे? जमीन महसूल शेतकऱ्या ऍग्री टॅक्स तर आपण 0% आहे. बाकीचा जमीन महसूल जो आहे तो बरं, ठीक आहे.
जमीन महसूल मध्ये आकारणी हा एक प्रकार असतो. काय आहे माहितीये तुम्हाला? महसूल टॅक्स, थोडक्यात टॅक्स असतो, रेट ऑफ टॅक्स थोडक्यात, बरोबर. म्हणजे आता ही 1 एकरची जमीन आहे किंवा ही 1 हेक्टरची जमीन आहे, तर हिचा लँड रेव्हेन्यू म्हणून एक शेतकऱ्याकडून किती घेतला जावा, तर तो एक फिक्स रेट आहे आणि तो तुमच्या सातबाऱ्यावरती असतो, तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार दिलेला असतो तो. ठीक आहे. हा जो लँड रेव्हेन्यू आहे, हा आकार जो आहे, हा 1930 ला फिक्स केलेला आहे इंग्रजांनी आणि त्याच्यामध्ये आजही बदल झालेला नाही. असं का असावं? आकारणी किती येते एक्झॅक्ट? आकारणी फार कमी असते. 1 रुपया, 50 पैसे, 2 रुपया, चांगल्या जमिनीचे एक 10 ते 12 रुपये अशी असते. पण ती 1930 आणि आज जवळपास आपण 2030च्या दशकात आहोत, बरोबर. म्हणजे 100 वर्ष होतील आता, तरीही ती आपण बदललेली नाही आकारणी. जमीन महसूल मॅडम शेतकऱ्याकडून गोळा केला जातो. मला वाटतं सर शेतकऱ्यावरती टॅक्स कुठला अप्लाय नाही करायचा असं गव्हर्नमेंटचं बोलणं असतं. पण जमिनीची व्हॅल्यू तर वाढतायत ना, आकारही वाढला पाहिजे. जमिनीची व्हॅल्युएशन वाढते ना. मुद्रांक पूर्ण आपण एक वेगळा टॅक्स देतो जमीन शेतकऱ्याकडे. पण जमीन महसूल असं म्हणजे शेतकऱ्याकडून जास्तीचा गोळा करतो, जो की आधी शेतकरी भरत होता टॅक्स, तर त्यांच्यापासून आपण मुक्त करायची होती म्हणून गव्हर्नमेंटने अप्लाय केलं नसेल तसं. तुम्हाला काय वाटतं, एक पूर्ण सिस्टीम त्या शेतकऱ्याच्या एका शेताची निगराणी करत असतात, त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन ठेवत असतात, बरोबर. त्याला एखादी योजना द्यायची असेल, पूर परिस्थिती असेल किंवा काही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल, त्याच्यामध्ये कार्यरत असतात महसूल व्यवस्था पूर्ण. आणि असं असतानाही आज महसूल कार्यालयांची तुम्ही जर परिस्थिती पाहिलात, ती खूप दयनीय आहे. लँड रेव्हेन्यू घेतं हे कार्यालय, पण एक्सपेंडिचरची जी डिपार्टमेंट आहे, फॉर एक्झाम्पल TDD आहे, ट्रायबल डेव्हलपमेंट आहे, तर ह्यांचं कार्यालय आणि एखाद्या तहसीलदाराचं कार्यालय, ह्याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसून येतो. आज आपल्या अव्वल कारकून लोकांना बसण्यासाठी नीट चेअरही भेटत नाही, बरोबर. तर मग असं असताना लँड रेव्हेन्यू वाढवला पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत का? लँड रेव्हेन्यूपेक्षा इन्कम टॅक्स शेतकऱ्यावर त्याचं उत्पन्न किती एक लिमिट ठरवली पाहिजे आपण, की ज्या हाय इन्कम जेवढे त्याच्यावर आपण टॅक्स अप्लाय इन्कम सगळा दाखवला जातो का लोकांचा? सॉरी दाखवलं जातं. पण लँड रेव्हेन्यू ही गोष्ट मान्य आहे तुम्हाला. आज जमिनीची किंमत जर 1930 ला 1 एकराची जर 100 रुपये होती, तर आज ती 1 कोटी पण असू शकते त्या 1 एकराची, बरोबर. पण आजही त्याच्यावरची जी आकारणी आहे ती 30 पैसेच आहे, कारण की ती 1930 ला 30 पैसे होते. मग हे कुठेतरी चुकीचं आहे असं नाही वाटत? चुकीचं आहे, पण ते एक्झॅक्ट का तुमचं मत मला हवं. करायला पाहिजे आपण. पण जमिनीचा जो भाव आहे प्रत्येक एरियासाठी चेंजेस होत असतात. पण जसं ग्रामीण भागामध्ये भेटले तर जमिनीचा भाव जसं शहरी भागामध्ये वाढतो त्या पटीने तर वाढत नाही. पण तरी काही पटीमध्ये तर वाढली असेल ना. 100 रुपयाचं मी म्हणते 1 कोटी नसेल झाली, पण 1 लाख झाली असेल. ते ठरवायचं क्रायटेरिया आपण ठरवावं लागते का कुठल्या भागामध्ये कसा रेट वाढतो. ते डेव्हलपमेंट सर असं क्रायटेरिया ठरवायचं खूप आवड आहे. बरं, तुमची जमीन आहे, हो तुम्ही इन्कम दाखवता, सर. योग्य दाखवता. योग्य म्हणजे शेतकऱ्याचा ह्या वर्षी इन्कम जास्त, पुढच्या वर्षी गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही कमी जास्त दाखवता. कमी जास्त म्हणजे ऍव्हरेज आमचं असतं 60 ते 70 हजार. म्हणजे पूर्ण नाही दाखवत. पूर्ण नाही म्हणजे ह्या वर्षी 60,000 दिलं, पुढच्या वर्षी 60,000. म्हणजे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर पण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी असं काहीतरी करू शकत नाही? नाही सर, माझं इन्कम गव्हर्नमेंटच फिक्स दिलं. इतर कर वगैरे द्यायचे असतील तर माझे जे इन्कम असेल ते फिक्स असेल तर मी ते दाखवतो. ठीक. माझा ऍव्हरेज असेल कमीच्या तुमची शेत जमीन आहे ना, हो सर. 7/12 पाहिला तुम्ही कधी? नाही सर. आता MLRC वाचलेला आहे. 7/12 म्हणजे 7/12 का म्हणतात त्याला? सॉरी सर, भेटलं नाही. वाचलं. वाचलं पण 7/12 नाव ऐकून. ऐकून मला सांगा, तुम्ही तुमच्या जमिनीचे मालक आहात कसे सिद्ध करता? 7/12 आपण नाव दिलेलं असतं. 7/12च्या नावावरती मालकी हक्क स्वामित्व मानला जातो. सर सगळ्या जमिनीची मालकी दाखवतो आपण, तोच एक सगळ्यात मोठा प्रूफ आहे. मोठा प्रूफ आहे. मोठा नाही कसं आपलं तोच गावाकडे 7/12 आपल्याला कुणाच्या नावावर जमीन 7/12 कुणाच्या नावावर 7/12 कुणाच्या नावावर असं गावाकडे. असं गावाकडे. मग शहराकडे काय? जमीन ती प्लॉट कुणाच्या नावावर समजलं ते प्लॉट कुठे नाव कुठे नोंद होते? 7/12 आणि 8 मध्ये काय मग काय? 7/12च माहिती नाही त्यामुळे ते बद्दल बोलतील की एक नाही. प्रश्न विचारते 7/12. तुला काय वाटतं 7/12 देणं एका रेव्हेन्यू ऑफिसरनं, म्हणजे त्याला त्या शेताचा मालकी हक्क देणं असं म्हणणं आहे का तुझं?
सातबारा म्हणजे देणं म्हणजे सातबारा- सातबारावरती ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीवरती तुझ्या माहितीसाठी सांगते, सगळ्यात पहिल्यांदा ही कन्सेप्ट क्लिअर करून घे. रिव्हेन्यू किंवा महसूल डिपार्टमेंटचं हे काम नाहीये एखाद्याच्या मालकी हक्क दाखवणं, ते न्यायव्यवस्थेचं काम आहे. आपण फक्त रेकॉर्ड्स मेंटेन करतो, बरोबर? तो कसतो जमीन त्याचं 7/12 नाव येऊ शकतं, पण तो जरुरी नाही तिकडचा मालकी हक्क त्याच्याकडे असतो. त्यामुळे 7/12 हा जो प्रकार आहे हा निव्वळ महसूल कोण भरते त्याच्याशी निगडीत आहे. तेवढंच आपल्याला समजून घ्यायचं. बाकी 7/12 म्हणजे पुरावे आहेत अशातला भाग नाही. आणि हे जनमानसांमध्ये बऱ्याचशी चुकीची संकल्पना आहे, ती पण घालवली पाहिजे. त्यामुळे मालकी हक्कासाठी वेगळे विविध डॉक्युमेंट्स लागतात, ज्याच्यात नोंदणीकृत डॉक्युमेंट्स असतात, स्टॅम्प ड्युटी भरतो आपण, या सगळ्या गोष्टी लागतात. एक मगाशी मी तुला प्रश्न विचारला होता, नाशिक एसपी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आपले न्यूज मध्ये होते, तर मी सांगते ती पार्श्वभूमी काय आहे ती. तिकडे जे लँड माफिया आहे किंवा लँड बद्दल जे लँडचे जे रेट वाढलेले आहेत आता नाशिक सिटी किंवा अराउंड एरियामधले, तर त्याच्यामुळे महसूल अधिकारी हे न्यायदंडाधिकारीची जे पॉवर आहे ते वापरत नाहीयेत, आणि जे लँड माफिया आहेत तिथले त्यांच्यावरती निगराणी ठेवत नाहीये, असं एसपीचं मत होतं. आणि त्यांनी शासनाला एक पत्र लिहिलं असंच की बाबा महसूल अधिकाऱ्यांकडून किंवा महसूल डिपार्टमेंटकडून दंडाधिकाऱ्यांची जी पॉवर्स आहेत ती विड्रॉ करण्यात यावेत. तुम्हाला काय वाटतं, हे योग्य असेल? त्यांची जर अंमलबजावणी आपण ज्या पॉवर आपल्या अधिकार दिल्या चेअरला दिली, त्या जर चेअर त्या जर पॉवर अप्लाय करत नसेल किंवा त्यांचे अधिकार असतील त्या अधिकार त्यांनी दाखवत नसतील, तर आपण ते म्हणजे साहजिकच आहे ते काढून घेतले पाहिजे. पण फक्त नाशिक सिटीमध्ये हे घडतं म्हणून सगळीकडे असंच घडत किंवा असेल असं मत आहे नाही का? असं नाही, पण त्याला जस्ट एसपीने असं केलं असेल त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला हे केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे तुम्ही तुमचे पॉवर आहे ते युज करा. त्याच्यानुसार तुम्ही जो कोणत्या वरिष्ठ अधिकारी? तहसीलदारच्या असेल, कलेक्टर असेल, कलेक्टर असेल, डिव्हिजन कमिशनर वगैरे असतील. पण हे शासनाला पत्र देणं, एखाद्या व्यवस्थेकडून अधिकार काढून घेणे, हे त्यांचं बरोबर आहे का काम किंवा निर्णय त्यांनी घेतलेला? त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये दिलेले आहेत म्हणून वाटतं योग्य आहे. आणि मग ते अधिकार कुणाकडे द्यावे? वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्याच्या अंमलबजावणी केली पाहिजे, वरिष्ठांना दिले पाहिजे ते अधिकार. कोणते? दंडाधिकारी? दंडाधिकारी त्यांच्याकडे तर ऑलरेडी आहेत, ते कलेक्टरांकडे तर आहेतच ना. त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. बरं. पण जर करत नसतील तर मग ते म्हणतात काढून घ्या अधिकार. प्रश्न इथे आहे, अधिकार काढून घेण्याचा प्रश्न आहे, त्याच्यापेक्षा- अंमलबजावणीचा नाहीये. अधिकाऱ्याची बदली केली किंवा त्याच्या जागी जो त्याची अंमलबजावणी होऊ शकते कायद्याची, आपण एखादी आणला अधिकारी होऊ शकतो. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं अधिकार काढून घेतले अधिकार करून नाही. ठीक आहे. दंडाधिकारी किंवा न्यायदंडाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी मला फरक काय माहिती आहे का? न्यायदंडाधिकारी न्यायाचं काम म्हणजे आपलं जे सिव्हिल प्रोसिजर कोड वगैरे जे त्याच्यानुसार शिक्षण देण्याचं वगैरे जे काम असतं, सिव्हिल प्रोसिजर IPC वगैरे त्यानुसार न्याय देण्याचं काम त्याचं. कार्यकारी न्याय त्यांच्या महसूल विभाग जो आहे त्याच्याशी लेटर त्यांच्या डिपार्टमेंटचे काम घेत असतात. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तहसीलदार आणि कलेक्टर हे न्यायदंडाधिकारी नसतात, तुमचे दंडाधिकारी असतात. दंडाधिकारी मग तसं म्हणजे दंड आकारण्याचं काम करते फक्त आपण शिक्षा महाराष्ट्रामध्ये डीसीला डीसी म्हणतो, डीएम का नाही म्हणत, किंवा मे कलेक्टरला डीसी म्हणतो, डीएम का नाही म्हणतो, एसडीओ म्हणतो, एसडीएम नाही म्हणतो. जनरली आपण असंच ऐकतो ना. सकाळ मॅजिस्ट्रेट पण म्हटलं जातं, कुठे म्हटलं जातं? तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण म्हटलं जातं. पण जर ते न्यायदंड म्हणजे कार्यकारी मॅजिस्ट्रेटचं काम करत असेल तर आपण तर एसडीएम असतो, डेव्हलपमेंटचे काम एसडीओ असतो. तहसील कार्यालयात गेलेत कधी? आपले तहसीलदार वापरतात दंडाधिकाऱ्याचे अधिकार की डेलिगेट करतात एनटी? वापरत असतील. मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये डेलिगेट केले जातात हे अधिकार नायब तहसीलदार. थोडक्यात तहसीलदारांना हे अधिकार नको आहेत का? कामाचा जर असेल लोड असेल तर मग ते एखादी आपला की अधिकार आपल्याला फक्त एकाच पद्धतीचं काम करायचं आहे, लँड रिव्हेन्यू किंवा रिव्हेन्यू. कामाचा लोड असेल तर मॅडम ते करू शकतात डेलिगेट. तर कामाचा लोड कमी असेल तर मग स्वतः ठेवून चांगलं असेल. शहरीकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? शहरीकरणाचं मॅडम हळूहळू प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण ग्रामीण भागामध्ये आता हळूहळू बेरोजगारी संख्या वाढत चालली. सगळे लोक शहरी भागामध्ये रोजगार घेण्यासाठी स्थलांतर वगैरे करत आहेत. आता मला सांगा,
डीसी आणि चीफ ऑफिसर हे दोन्ही पोस्ट आहेत आणि त्या दोन्ही पोस्टमध्ये प्रेफरन्स देताना तुम्ही डीसीला जास्त प्रेफर करा की सीओला करा. डीसी ला जास्त. पण आता जर पाहिलं 2011च्या डेमोग्राफी चार्टनुसार आपल्याकडे शहरीकरण जवळपास 45% पुढे गेलेलं आहे. 2021ला कदाचित ते अजून पुढे गेलं असेल, बरोबर. म्हणजे 50%चा आकडा आपण नक्की पार करू किंवा केलाही असेल. तर असं असताना रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून आपण तसे न्यायदंडाधिकाऱ्याचे कुठले पॉवर्स वापरत नाहीये, बरोबर. ते डेलिगेट करून देतो आणि आहेत ते फक्त रेव्हेन्यू ऑफिसरचे काम करतात. मग चीफ ऑफिसर म्हणून तुम्हाला ते जास्त चॅलेंजिंग नाही वाटत का? कारण की एक पूर्ण सिटी किंवा एक पूर्ण एरिया त्याच्यामधलं डिसिजन मेकर असतात तुम्ही. त्याच्यामध्ये सगळी कामं येतात तुम्हाला. एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून येतात तुम्ही, एक डेव्हलपमेंट म्हणून येतात, एक मॅनेजर म्हणून येतात, बरोबर. व्हरायटी ऑफ जॉब तर तिथे पण आहे तुम्हाला. मग जिथे शहरीकरणाचं महत्व वाढत आहे आणि आपल्याला तहसीलला बसून फक्त ऍग्रिकल्चर लँडशी डिसिजन्स घ्यायचे, असं असताना तुम्ही सीओ का प्रेफर नाही करता? तहसीलदार कसं मॅडम गावाशी रिलेटेड आहे, डीसी वगैरे जे आहे ग्रामीण भागाशी. धोका तुम्हाला शहरात काम नाही करायचं. जर चान्स भेटला तर तिकडे, पण माझा प्रेफर तर डीसीला असेल जास्त. ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे किंवा आपलं बाकीचे डेव्हलपमेंटचे काम आहे. शहरी भागात सोडून बाकीचं जर आहे. डीसी म्हणून शासनामध्ये आल्यानंतर तुम्ही पूर्ण टर्म डीसी म्हणून काढू शकताय का आल्यानंतर शेवटपर्यंत? जर शासनाला मला जर काम दिलेलं आहे तर मी ते काम कारण की मॅक्सिमम तुम्हाला उदाहरण हे डीसीचं जे काही ऑब्सेशन आहे ते तुम्ही तर कुठल्या डीसीला बघितलं नाही. तुम्ही तर म्हणालात मला मी कुठल्या डीसीला बघितलं नाही, बरोबर. मग एवढं ऑब्सेशन काय? डीसी 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 काय आहे? कुठे वाचलंय तुम्ही असं डीसी बद्दल जे तुम्हाला डीसीच बनायचंय का? कोणत्या सांगण्यावरून का इतर जे उमेदवार आहेत ते सांगतात डीसी म्हणजे भारी आणि त्याच्यामुळे तुम्ही असं काय आहे का? असं काय नाही सर. मग एवढं डीसीला ऑब्सेशन काय? तुम्ही तर कोणाला पाहिलं पण नाही. एमपीसी मध्ये सगळ्याची टॉप लेवलची पोस्ट आहे. कुठे असं एमपीसी कुठेच नाही लिहिलं की ही टॉपला आहे म्हणून? प्रेफरला तर सगळ्यात जास्त आपलं पे स्केल किंवा असं तेच म्हणतो ना, इतर जे प्रेफरन्स देतात त्याच्याप्रमाणे तुम्ही दिलेला आहे. तुमचा स्वतःचा हा डिसिजन आहे असं वाटतच नाही मला. नाही सर, आवड आहे कधी आपल्याला. तेच म्हणते, आवड निर्माण होण्याचे काहीतरी कारण मीमांसा लागते. ते कारण मला सांगा ना की ते कसं काय आवडलं तुम्हाला? ते मला डीसी बनायचं कारण की एमपीएससीने काय फरक केलेला नाहीये, सर्व समानच आहेत त्याच्यासाठी. एक वेळेस मी हे म्हणू शकतो डीसी आणि तहसीलदार किंवा नायब तहसीलदार हे हायरार्कीमध्ये वरती येतात, त्याच्यामध्ये तहसीलदार येतात आणि नायब तहसीलदार येतात. पण बाकीचे काय? मॅडम अगदी योग्य म्हणाले की सीओची पण पोस्ट आहेच की. मग तुमचं एवढं ऑब्सेशन काय डीसीला? काय पाठीमागे त्याच्या पाठीमागे कारण आहे ते सांगा मला. इतरांचे प्रेफरन्स तुम्ही बघताय आणि त्याप्रमाणे तुम्ही सांगताय असं मला वाटतं. नाही सर, तसं नाही. इतर एमपीसी मध्ये जे होते की आपला आधी ठरलं होतं की आपल्याला यायचंय की आपलं डीसी घ्यायची पोस्ट ठरलं ती आली कुठून? एक लहानपणापासून बैठलेलं होतं की तहसीलदार आपण तहसीलदारच असतं किंवा तहसीलदारकडे काम करायचं. तुम्ही तर कोणालाच पाहिलं नाही. ऐकून आहे सर, आता बैठलं नाही. तहसीलदार गेले उत्पन्न काढण्यासाठी. अधिकारी का बनायचे तुम्हाला? अधिकारी का बनायचे, बरोबर. आणि अधिकारी बनायचे तर का बनायचे आणि ते डेप्युटी कलेक्टर हेच का बनायचे, दुसरं का बनायचं नाही असं सरांचं मत आहे. म्हणजे त्या निर्णयापर्यंत येण्यासाठी पर्टिक्युलर असं काहीतरी रिझन असेल तुमचं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सर मी पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस आपलं ठरलं, असं मला वाटलं की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये गेलं पाहिजे, ही पोस्ट आपल्याला घेतली पाहिजे. ते एक आवड होती, फक्त त्या आवडीसाठीच मी आलो. पण ती पोस्ट का कशासाठी घ्यायच्या? फक्त आपला एक मला फक्त आवड होती फक्त की आपण हे करू शकतो. गवस नाही घालायचे, बाकी ते होईल कसं ते माहिती. एमपीएससी क्लिअर केली, आयएएस झाले आणि इकडे एमपीएससी तून डीसी मिळाली तर आयएएस सोडून द्याल का? आयएस नाही सोडलं. माझं ठरलं होतं की आधी एमपीएससी करायची. जर तसं झालं असं तर मी साहजिकच आहे जिल्हाधिकारी पोस्ट. कोणी डीसीच बघितलं नाही तुम्ही कधी, तर मग कसं काय तुम्ही काय आवड करताय? डीसी डेप्युटेशन वरती कुठे कुठे जाऊ शकतो सांगा बरं मला. डेप्युटेशन काय असतं ते तर माहितीये तुम्हाला, बरोबर. हा, कुठे कुठे जाऊ शकतो डीसी? असिस्टंट कलेक्टरच्या हाताखाली जे असतात डिपार्टमेंट वगैरे असतात त्यांना पुरवठा वगैरे किंवा डेप्युटेशन वरती म्हटलं मी, तुम्ही महसूल मध्ये मुद्रांकनमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. मला सांगा 2011ला तुमचं एसएससी झालंय आणि आता 2015 पर्यंत तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. 2022 उजाडलेलं आहे, तुम्ही कुठे नोकरीला नाहीये, धंद्याला नाहीये. इथून पुढे समजा काही झालं नाही तर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर म्हणून पुढे चांगलं काम मिळू शकेल का? हो सर, तिथं पण मला थोडासा प्रयत्न करावाच लागेल. परत प्रयत्न करावा करावाच लागेल. मला सांगा आता हा जो काय अभ्यास केला तुम्ही एमपीएससी करता आणि तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 5 वर्षाचा अभ्यास
यामधला कुठला अभ्यास सर्वात जास्त आवडला तुम्हाला? एमपीसी सगळं जास्त मग तुमची ही डिग्री फुकट गेली असं वाटतं की तुम्हाला? डिग्रीमध्ये पण आपलं बाकीचं नॉलेज वगैरे आहे. काय आलं? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे असते किंवा ते प्रत्येक सब्जेक्टला वेगळा सब्जेक्ट असतो प्रत्येक सेमिस्टरमध्ये. तो सब्जेक्ट नवीन नाही आहे, तो जुना सब्जेक्ट असं समज. कारण की जे काही तुम्ही MPSC चा अभ्यास केला त्याच्यामध्ये जर बघितलं तर आर्ट्स रिलेटेड सब्जेक्ट जास्त आहेत, ते तुमच्या आवडीचे निघाले. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की ते मला ते आवडले रावले, याचा अर्थ इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही असंच म्हणजे कुठल्या आवडीने केलं असं मला वाटत नाही. आवडी गेले असं 12 असताना पण ठरलं होतं की आपण जॉब ते करायचं. ठरलं ते कुठल्या कारणाने ते मला जरा सांगाल का? सर एक असतं की गावावर असतं की आपल्याला जॉब भेटला पाहिजे, चांगले पोस्ट भेटले पाहिजे, चांगला पगार भेटला पाहिजे. इंजिनिअरिंगला चांगलं एक कोण म्हणतं? असल्यानंतर मग आपलं ठरलं असतं की इंजिनिअरिंग केल्यानंतर एक चांगली पोस्ट किंवा चांगला जॉब मिळतो. कोण म्हणतं असं इंजिनिअरिंग म्हणजे चांगलं? समाजामध्ये हेच आपलं चाललं. 2 मिनिटं बोलतो तुम्हाला. म्हणजे माझ्या उत्तरवीचं चांगलं आहे. 100पैकी तू किती देशील तुझ्या उत्तरात? 40. 40. किती इंटरव्ह्यू दिले आतापर्यंत? मी मागच्या वेळी दिलं होतं 2019 ला वगैरे. हा, त्यावेळेस मॉक दिले अटेंड केलं? हा, नाही, मग पहिला मला. हा, पहिला मॉक. त्याच्या आधी इंटरव्ह्यू दिलं 2019 ला MPSC चा. हा, तिथे काय झालं? तिथं चांगला गेला मला, म्हणजे मला अपेक्षा किती मार्क आले? 40 आले. 40. मिस्टर सरचं पॅनल. अच्छा, काय प्रश्न होते तिकडे त्यावेळेला? बेसिक इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड वगैरे विचारशी, शेतीचं वगैरे, शेती वगैरे जातात वगैरे काय. नंतर बी मेकॅनिकल केलं म्हणून सरांची डिग्री होती. सरांनी खूप आवडीने विचारलं क्वेश्चन मला. पण उत्तर मला काय ते देता आलं, मी सरळ नाही म्हणून सांगितलं उत्तर वगैरे. नंतर पण IAS अधिकारी होते, STM वगैरे कार्य वगैरे विचारलं. तरी बार केली पाहिजे का नाही आपण ते मनी लॉन्ड्रिंग वगैरे काय असतं ते क्वेश्चन विचारलं. नंतर पुन्हा तसं ते IPS अधिकारी होते, ते कमिशनर होते आम्हाला. त्यांनी मला छंद वगैरे काय पुणे आणि लातूरमध्ये काय फरक आहे, काय जाणवत तुला, डिग्री वगैरे कुठं केली आता एक लक्षात घे, तुला ना तुला कोणता सगळ्यात जास्त अडचणीचा प्रश्न वाटला? त्याच्यामध्ये काय फार जास्त दुसऱ्यास्पद गोष्ट नाहीये, पण जस्ट विचार की अडचणीचा डीसी का घ्यायचं तुम्ही? हा, तुझी आवड कुठून आला हा आवड? ते मी मुद्दाम तुला पकडल्यासारखं झालं की तू अगोदर मला म्हणाला की मी कोणता डिसीज बघितला नाही किंवा मला माहिती नाही वगैरे, ठीक आहे. आणि नंतर मग डीसी इतकं करत गेलास की असं वाटायला लागलं की डीसी तुला एवढं का दुसऱ्या पोस्टच नाहीये. दुसऱ्या पोस्टच नाहीये. म्हणजे तू इतर पोस्ट बद्दल पण बघू शकतात किंवा ओव्हरऑल डीसीला फार जास्त अनन्यसाधारण महत्व देतो असं वाटायला लागलं तुझ्या बोलण्यामध्ये. सगळ्या पोस्ट तुझ्यासाठी एवढा वेळ इंटरव्ह्यू चालणार पण नाहीये. मिळत नाही कुठली तो. एवढा वेळ इंटरव्ह्यू चालत नाही तुला माहितीये. फार तर ते एक असतं ना, आपलं पोस्ट काढायचं आहे, त्याचं उत्तर काय असतं, उत्तर मी हुडकत आहे पण ते मला नाही भेटत. काय वाटतं तुला आता मन मोकळेपणाने जर उत्तर द्यायचं असेल तर काय देशील? मला एक फक्त आवड होती, फक्त मला आवडतं तुला मग तसं बघायला गेलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पण होती, कारण की तुला समाजामध्ये सांगितलं कोणतरी की इंजिनिअरिंग केलं तर म्हणजे चांगलं असतं, म्हणजे समाजामध्ये नाव कमवण्यासाठी. मग हे एक समाजामध्ये नाव कमवण्यासाठी नाही का? नाही, असं काही विचार नाही केला. मग आवड कसली? म्हणजे आपलं मोठं नाव नाही झालं पाहिजे, फक्त एक आपण आलं पाहिजे, काम केलं पाहिजे, काही गव्हर्नमेंट सर्वंट ऍज ते भेटलं होतं लहानपणापासून, आपलं झालं पाहिजे. जॉब सिक्युरिटी वगैरे असं झालं अरे पाहिजे. मग तो महत्वाचा मुद्दा नाही का जॉब सिक्युरिटी? आज जर बघितलं कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जॉब सिक्युरिटी कुठे होती तर सरकारी अधिकाऱ्यांची. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जी अनसर्टनिटी असते ती इथे नाहीच आहे. आणि तुमचं टाइम बाउंड प्रमोशन असतं, कोण तुमचं प्रमोशन थांबवू शकत नाही. फार तर फार तुमचे ट्रान्सफर्स असतात, त्याच्यावरती आपला काही कंट्रोल असतो, पण इतर सगळी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये असतात. आलं लक्षात? ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जे चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटी हा जो भाग असतो ना, चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटी, ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये ना त्याच्यामध्ये विसंगती असते. पण इथे जेवढे तुम्हाला चॅलेंजेस आहेत त्याप्रमाणे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण दिले जातात. का? कारण की सरकारचं बॅकअप असतं, सरकारचे निधी असते, रिसोर्सेस असतात, सगळे संसाधन तुम्हाला दिलेले असतात आणि तुम्ही काम करता. तुमच्या अंडर काम करणारे जवळजवळ 5-1 हजाराची बॅटरी असते. त्या लोकांसोबत तुम्ही काम करत असता, तुम्ही लीडर म्हणून काम करता, मोठ्या प्रमाणावरती तुमचं काम होतं. आणि म्हणून मला इथे येण्याची जी ओढ आहे, ओढ म्हणू शकतो, आवड आणि ओढ ह्याच्या मला फरक आहे. आवड तुझी कशी निर्माण होणार? तू काहीतरी म्हणजे एखादं पुस्तक वाचतोय तर ती माझी आवड आहे, मला काहीतरी एखादा छंद जोपासायची ती माझी आवड आहे. जी गोष्ट तू कधी केलीच नाही त्याची आवड कशी असू शकते तुला? तुला तिकडे जाण्याची ओढ आहे. आणि ती ओढ कशी निर्माण झाली तर मे बी मला गावाकडे समाजामध्ये किंवा मे बी इतर माझे जे मित्र वर्ग आहेत त्यांच्यामध्ये या पदाला फार जास्त मान आहे. ते मान ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागले की काय कामं करतात, मग ते ज्या प्रमाणावरती कामं करतात त्या प्रमाणावरती काम करण्याची मला
माझी स्वतःची तयारी मला वाटायला लागली म्हणून मला ओढ आहे. असं तुला जर एक विधान तुला करता आलं तर माझ्या मते हे एक एखादं योग्य विधान असू शकतं. मी हे नाही म्हणत हेच उत्तर असेल, पण काहीतरी तू असं जरा व्यवस्थित रचवते. डायरेक्ट मला आवड आहे, आवड आहे करतो ना, आवड कुठे झाला सोडीसी जे तुला आवड आहे. आवड आहे आणि तर हा तुला profession बेसिक म्हणतात. कन्सेप्ट तरी ऍटलीस्ट 7-12 हा तरी माहिती पाहिजे. बरोबर, ज्या महसूल डिपार्टमेंटचे हायेस्ट पोझिशन तू आणि एमएलआरसी तू बघितलेलं आहे. इनफॅक्ट मॅडमने विचारलं तुला एमएलआरसी केलं? हा मी केलं. इतक्या जर तू विचारलं नाही त्याच्यामध्ये कॉन्फिडेंटली तर बोललायस तर मग मला हा प्रश्न अगदी अपेक्षित आहे की 7-12 म्हणजे काय तुला माहिती असलं पाहिजे. 7 आणि 12 का म्हणतात त्याला, आणि ते अख्ख्या भारतभर त्याला 7-12 म्हणतात का काय, असे विविध प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न तुझं नॉलेज जाणण्यासाठी मे बी नसतील, पण तू त्याच्यावरती कसा विचारतो ते बघण्यासाठी असेल. आणि जेव्हा तू म्हणतोस की माझा शेती व्यवसाय आहे, माझ्या घरी शेती व्यवसाय आहे, तर 7-12 हा मुख्य गोष्ट मानली जाते. कारण त्याच्यावरती काय बोजा येतो, भोगवटदार कोणता आहे, इथपासून सुरुवात प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असतं. तू किती 4-5 वेळा तर म्हटलं गावाकडे गावाकडे गावाकडे. जर गावाकडे म्हटलं तर गावाकडे 7-12 हा अविभाज्य घटक आहे आपल्या जगण्याचा. बरोबर, मग तुझी क्युरिओसिटी थोडी तरी त्यांना दिसली पाहिजे ना तुझ्या 7-12 बद्दलची. कारण की वडील हे तुझे शेती करतात असं सांगितलं. शेतकरी कसं आम्ही विचार शेतीबद्दल आता जरी मी फोन आणि तू शिक्षित आहेस त्यामुळे मग तुझी जबाबदारी अजून जास्त होते की मला 7-12 माहितीच असलं पाहिजे. ते मूळ आहे कागदपत्र माझ्या शेतीचे, ठीक आहे. तर ते गोष्टी लक्षात ठेवा. आणि मग ते आपल्याला नाही माहिती एखादी गोष्ट तर जसं तुला उत्तर द्यायचं त्याबद्दल सर मला त्याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे, स्पष्टता असावी. मे बी मला स्पष्ट माहिती नाही असं काहीतरी बोल. म्हणजे विविध अंगी तू उत्तर देऊ शकतो. सर मला त्याच्यातली माहिती नाहीये, मे बी मी त्याच्याबद्दल काही अजून म्हणजे विचार नाही केलेला आहे किंवा माझ्याकडे स्पष्ट माहिती नाहीये त्याच्याबद्दल. मग आम्ही विचारू की बाबा तुझ्याकडे काय अस्पष्ट माहिती आहे, मग त्याबद्दल सांगितलं तर हरकत नाही. तू डिफेन्सिव्हली उत्तर देऊ शकतोस. पण विविध अंगाने तू सांग की नाही तुला उत्तर द्यायचं तर नुसतं नाही मला माहिती नाही असं नाही चालणार. काहीतरी व्यवस्थित विचारपूर्वक उत्तर दे की मला ह्याच्याबद्दल काय म्हणायला पाहिजे, मला उत्तर माहिती नाहीये का, मी त्याच्यावरती विचार अजून फॉर्म केलेला नाहीये, किंवा मला मी अर्धवट माहिती आहे किंवा पूर्ण माहिती नाही. काय आहे नेमकं ते व्यवस्थित सांगायचा प्रयत्न कर. ते ना त्याला एक्सप्रेशन म्हणतात. जर तू निवड बोला मला माहिती नाही त्याबद्दल मला माहिती नाही असं नाही बोलून चालत. तू कॉन्व्हर्सेशन साधतोय ना, मग बोल की मला थोडीशी माहिती आहे पण ती अपुरी वाटते मला. मग आम्ही तुला सांगू बाबा दे. मग तू एकदा डिस्क्लेमर दिलेला आहेस ना, आम्हाला काय त्रास आहे. इंटरव्ह्यू हा आमच्या मतावर नाही चालत, तो तुझ्या उत्तरांवरती चालतो. बऱ्याचदा तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं देतो किंवा इन बिटवीन तू कसा बोलतोस किंवा कसा रिॲक्ट करतोस त्याच्यावरती आम्ही ठरवतात त्याला काय विचारायचं. त्याच्यामुळे थोडस काळजी घ्यायची. पोस्चर हो मला सुंदर आहे, डिस्पोजिशन सुंदर आहे, कपडे वगैरे व्यवस्थित नीटनेटके, व्यवस्थित चेहऱ्याची वगैरे ठेवण वगैरे छान केलेली आहे. आय कॉन्टॅक्ट फक्त मिस होतोय, तो आय कॉन्टॅक्ट कर. एक विचार, तू स्टॅमर करतो की तू घाबरला होता? ओके, मला असं वाटलं की जेवढं मात्र व्हायला पाहिजे. नंतर तू छान एकदम कारण एसी चालू असताना तुझ्या नाकावरती हे आलेलं आहे घाम फुटलेला, तिथून लगेच कळतं ते. नाही सुरुवातीला याचा जो प्रॉब्लेम होता हा खूप होता जास्तीत जास्त इंटरव्ह्यू दे. काय झाल्यामुळे आता कसं तर तू ओळख झाली आता मला काही वाटणार नाही जास्त. पण मागच्या वेळेस एमपीसीचा तिथं काय कोणी ट्रेन केलंय का तुला? नाही असं ट्रेन वगैरे नाही. कोणी म्हणजे मित्रांनी वगैरे किंवा कुठल्या तिच्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी काही असं वगैरे? कारण की त्या पद्धतीने जर तू बोलण्याचं सोडलं तर इतर जर तुझा हावभाव आहेत ते असे वाटतात की प्रॉपर ट्रेन करून तू आलेला आहेस. ट्रेनिंग वगैरे असं काही मग स्वतःच बघून काहीतरी असं मित्रामध्ये बोलतो. असं मित्रामध्ये नाही की असं बसलं पाहिजे बोलताना असं डिसिप्लिन वाटतो. फक्त तुला ते व्यक्त कर. हे बघ, नॉलेज नसतं त्यांना पाहिजे, तुझी पर्सनॅलिटी पाहिजे. फिजिकली तू वाटतोस की अधिकारी म्हणून त्या खुर्चीमध्ये योग्य दिशे, पण व्यक्त होताना थोडं कमी पडतं. आय कॉन्टॅक्ट नाहीये तुझ्याकडे. आय कॉन्टॅक्ट चांगले ठेव, तू मध्येच टेबलाकडे पाहतो. असं आय कॉन्टॅक्टचा अर्थ असा असतो ना की डोळ्यांमध्ये डोळे नाही घालायचे असतात आपल्याला. आय कॉन्टॅक्ट म्हणजे तुझा जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला तुला चांगल्या पद्धतीने म्हणजे ऍड्रेस करता आला पाहिजे. ते ऍड्रेस कसं करशील? मे बी आता मॅडमचे उत्तर देतोय तू, मॅडमनी प्रश्न केला ना, मग मॅडमकडे पाहिलं बघणं, मग मॅडमकडे बघितल्यानंतर मग बोलताना तुला आमच्याकडे पण एक नजर फिरली पाहिजे. कारण की हे सगळे ऑडियन्स आहेत तुझे. येते का लक्षात? आणि तुझ्याकडे चांगला हातवारे करण्याची ही गोष्ट आहे. हातवारे फार जास्त दूर पण नाही करायचे, अंगापेक्षा जवळच करायचे, पण जे आहे त्या पद्धतीने करू शकतोस तू. की म्हणजे मॅडमकडे बोलत असताना थोडासा हात माझ्याकडे जर दाखवलंस उत्तर देत असताना तर माझ्याकडे तुझं वळणं पण होतं थोडंसं, किंवा सरांकडे. तशा पद्धतीने बऱ्यापैकी आय कॉन्टॅक्ट होतोय.
आय कॉन्टॅक्ट हे इम्पॉर्टंटच आहे अशातला पण भाग नाही. का माहिती तो नॅचरली बघितला जातो. आम्ही जेव्हा मॉक घेतो किंवा मॉक कोणी घेत असेल तो मुद्दामून हा विचार करेल की आय कॉन्टॅक्ट आहे की नाही. पण जेव्हा ऍक्च्युअल इंटरव्ह्यू जातो तेव्हा त्यांच्याकडे काही मुद्दा असा आहेच असा नाही की आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे. अनेक अधिकारी आज बघशील जे पासआउट झालेले आहेत, अधिकारी झालेले आहेत, पण त्यांचेही आज काही आय कॉन्टॅक्ट आहेत अशातला भाग नाही. त्यामुळे आय कॉन्टॅक्ट वरतीच सगळं काही असणार आहे अशातला भाग नाही. पण आय कॉन्टॅक्ट होणं तर नॅचरल कॉन्व्हर्सेशन होतं असं फिलिंग होतं. ती फिलिंग द्यायची असते समोरच्याला. आणि उच्चार जरा अजून स्पष्टता आली पाहिजे. तोंड उघड, कुठेतरी तोंड बंद करून बोलल्यासारखं पण फिलिंग येते, म्हणून ते मे बी स्टॅमरिंग स्टटरिंग तुझं होतंय. थोडी भीती वगैरे असं वाटते. म्हणजे भीती कशी घालवता येईल? आता किती मस्त बोलतो तुम्हाला. आता काहीच नाही, नो सिंगिंग. काय करायचं होते, सकाळी उठल्यानंतर तासभर डोळे बंद करायचे किंवा रिडिंग मध्ये बसत असेल ना, रिडिंग मध्ये डोळे बंद करून तासभर बस, म्हणजे लोक काही विचार करतात आणि फक्त एक समज की समोर माझ्या पॅनल बसलेला आहे. 48 जर तुला मिळालेले आहेत तर तिथून 60 क्रॉस करायला काही हरकत नाही, किंवा 60 पर्यंत जरी गेलास मधून तुझी तरी उत्तम आहे. ठीक आहे, 70 वगैरे असं त्या कॅलिबर तर आहेच. म्हणजे तू समोर आल्यानंतर आहे ना असं वाटतं की बाबा आता काहीतरी इम्प्रेसिव्ह इंटरव्ह्यू घडणार आहे. पण मग ते तोंडातून आवाज फुटत नाही. फुटला तर मग तो असा चाचपडत फुटतो किंवा म्हणजे स्पष्ट नाही फुटत. तिकडे कुठेतरी काहीतरी तुला काम करावं लागेल. इंटरव्ह्यूला किती वेळानंतर आहे तुझा आता? 28 एप्रिल, म्हणजे आता हार्डली जास्त वेळ नाही त्याच्याकडे. किती मॉक देऊ शकतोस तू अजून? तीन जास्त देऊ शकतो, कारण वेळ सगळं 7-8-9 ते सोडून दे, आता इंटरव्ह्यूचं पुढे बघायचं, त्यामुळे तुला ते असतील ते मॉक दे. अजून एक सांगते, तू जेव्हा इंटरव्ह्यूला फेस करायला जाशील तेव्हा हा नको विचार करू की ते मला काय विचारतील किंवा मला किती मार्क्स मिळतील, मग मला पोस्ट मिळेल किंवा नाही. फक्त हा विचार कर की बाबा मी जर इथे प्रॉपर माझा परफॉर्मन्स नाही दिला तर मला पोस्ट पासून मी अजून दूर फेकला जाईल. ती मिळवण्यासाठीची तुझी आतुरता इट्स ओके, बट ती मिळवण्यासाठी तू घाबरून जर तुझा परफॉर्मन्स खराब दिलास तर नक्कीच तू अजून वर्स्ट मार्क्स मिळवू शकतो. आणि तू स्वतः इव्हॅल्युएट केलंस, एकदम सुंदर केलंस, मस्त. 40 स्वतः बोललास ना का? कारण की तुला स्वतःला माहिती आहे तू कुठे काय आहे आणि कुठे काय. त्यामुळे आम्ही बोलण्याची पण आवश्यकता नाही. तुला तुझे पॉईंट्स माहिती आहेत की मला कुठे काम करायला पाहिजे आणि काय नाही. मग आता ते कमी दिवस राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय करू शकशील? तर एकाएकी संपूर्ण बदल होणार नाही. तर मग मध्ये मध्ये जरी माझ्या इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये जर मध्ये मध्ये जरी तुला ते आठवलं आणि काहीतरी केलंस तरी थोडाफार फरक पडू शकतो. 2 मार्क पुढे मागे झाले तरी खूप मोठा फरक पडतो. आणि शासकीय व्यवस्थेबद्दलच थोडीफार माहिती असेल, ज्या की त्यांनी MLRC आता टाकलेला आहे आपल्याला सिलेबस मध्ये, त्याअर्थी त्यांचा उद्देश आहे की आपल्याला ह्या गोष्टींची थोडीफार माहिती असावी, बरोबर. आणि मग ते इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच तुला अप्लाय विचारणार आहे. गेल्या वेळेला किती मार्क्स निघेल सिलेक्शन केलं? 25 किती? 25 आता मेन्सचा किती आहे? 422. इंटरव्ह्यूला 55 वगैरे पडले, इंटरव्ह्यूला 55-60 पडले असतात. बाकीच्या मुलांचे स्कोर थोडस दूर बसशील तर तुझा आवाज येणार नाही मला, त्यामुळे थोडा खणखणीत आवाज कर, थोडी प्रॅक्टिस. ठीक आहे. आणि आवाज जर आपला आला ना खणखणीत, कॉन्फिडन्स आपोआप होतो. आवाज जर नसेल ना, आपण कधी कधी आवाज मुद्दामून पण काढायचा, पण तो लिनियर असला पाहिजे. असं नाही की पटकन आवाज काढला आणि मग खाली पडला. आवाज काढला तर कॉन्फिडन्स येणार, कॉन्फिडन्स आला तर बोलता येतं. आणि एखादी गोष्ट नाही माहिती तर नाही माहिती, त्याच्यामध्ये काय. पण डीसी म्हणजे मॅडमने विचारलं 7-12 वरती तुला माहिती नाही तर मी समजू शकतो फॅक्ट झाला. पण मला डीसी का बनायचंय आणि मी डीसीच का बनायचं यावरती जर तुला उत्तर देता नाही आलं तर मग हा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. आणि त्या सब्जेक्टिव्ह प्रश्नाला मात्र काय कुठल्याही प्रकारची माफी नाही. तू काहीतरी बोलायलाच पाहिजे आणि ते योग्य तुला म्हणजे पटलं तरी पाहिजे. तू गोंधळलेला दिसलास त्यांना की ते तुला अजूनही गोंधळ. हो, मग तेच केलं आम्ही. आणि तू डीसी कोणाला पाहिलंच नाही असं तर आहे का? नाही, डीसी भेटलोच नाही कधी, कोणालाच भेटला नाही कधीच. आता एवढ्या वर्ष 5 वर्ष तू अभ्यास करतोय, त्या 5 वर्षामध्ये तहसीलदारला पण नाही भेटलो. आता भेटले, ठीक आहे. 7-12 आपला. मग तुझा रोल मॉडेल कसा काय तू तयार मी केलास? माझ्या आयुष्यात कधी कुठल्या अधिकाऱ्याला भेटले नव्हते, पण माझं पक्का होतं की मला हेच पद का हवंय, बरोबर. ते तुम्ही ठरवलं, विचार स्वतःचं उत्तर असेल ना तर ते इथून निघतं. हा. मी दिलेलं उत्तर किंवा आम्ही सांगितलेलं उत्तर ना इथून येतं आणि मग ते चाचपडतं. मी हर वेळेस आपण विचार करतो स्वतःपासून, आपण इकडे फील्ड करणे होती. आठवतं आपण सेकंड इयर असं डिसिजन घेतला होता आपण की आपलं ह्या फील्ड मध्ये जायचं आपल्याला इकडे. ते का तिकडे गेलास का पाठीमागे? ती जेवढं विचार करते का, तर फक्त एक आवडच, एवढं शब्द आठवते की आपल्याला आवडच आहे फक्त बस. आवड म्हणजे मी तुला सांगितलं ना, त्याचा आवड म्हणजे काय?
येऊन असं काहीतरी काम मला केलं पाहिजे पिक्चर आपण बघितला मला तो असं- आवडला म्हणून मला पिक्चर बघण्याची आवड निर्माण झाली. तुझ्या मी डीसी झालो म्हणून मला आवडलं म्हणून मी डीसी असं झालं पाहिजे. डीसी बनला कुठे तू? रियालिटी नाही. तुला सांगू का आता की या महसूल डिपार्टमेंटची बरीचशी कामं ही दुसऱ्या डिपार्टमेंटकडे चाललेली आहेत आणि महसूलचं महत्व थोडंफार कमी होत चाललेलं आहे प्रशासनामधलं. म्हणून मी तुला तो सीओचा प्रश्न विचारला. कारण की अर्बनायझेशन जसं वाटतं आहे तसं ही पोस्ट चांगली हे घेते, पिकअप घेते म्हटलंच तरी चालेल. आज मुलं प्रेफर करतात इथे तू बोलू शकला असं की सर मॅडम मला सीओ बद्दल तेवढं कल्पना नाहीये किंवा मे बी कोणी जास्त त्याबद्दल चर्चा पण नाही केली आमच्या मित्र वर्गामध्ये. पण मला डीसी बद्दल भरपूर चर्चा केल्याने मे बी मला तिकडे जास्त ओढ आहे. पण मे बी मला ती पोस्ट आवडेल जर आपण म्हणत असाल किंवा मे बी त्या पोस्टला तेवढं अनन्यसाधारण महत्व असेल आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे माझा विचार बदलण्याची शक्यता आहे. का नाही? मला माहिती नव्हतं आतापर्यंत मॅडम म्हणतात. तुला माहितीये ठाण्याचे कलेक्टर आहेत आता माननीय नार्वेकर सर आहेत, त्यांची डीसी म्हणून निवड झाली होती. सांगायचं म्हणजे प्रोबेशन मधली 2 वर्ष सोडली तर त्यांनी आयुष्यात कधीही महसूलमध्ये काम केलेलं नाही. पण शेवट म्हणजे जेव्हा रिटायरमेंट आली त्यांची 19-20 वर्षानंतर त्यांना डायरेक्ट कलेक्टरशिप देण्यात आली. थोडक्यात डीसी हा महसूलचा नसतोच मॅक्झिमम केसेसमध्ये ना. ही एक मी उदाहरण सांगितलं. तर मग तुला डीसी आणि जे डीसीला असणारे तुझे न्याय दंडाधिकारी माफ करा सर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट चे अधिकार आणि रेव्हेन्यू कलेक्टर किंवा रेव्हेन्यू ऑफिसरचे जे अधिकार आहेत ते खरंच तुला तिथे अनुभवायला मिळतात का? हेच लोक उद्या महानगरपालिकेवरती सीओ म्हणून पण जातात, चीफ ऑफिसर म्हणून पण जातात, बरोबर, कमिशनर म्हणून पण जातात, असिस्टंट कमिशनर बनतात मंत्रालयामध्ये, काय म्हणतात ते सचिव वगैरे, असिस्टंट सेक्रेटरी वगैरे असे बनतात. थोडक्यात तुझे जे डीसीचे महसूलचे अधिकारी आहेत त्यांना फार कमी वेळाला वापरायला मिळतात. अशा वेळेला तुझं आन्सर तेवढं मॅच्युअर असलं पाहिजे. तुला अगदीच वाटत असेल ना त्याबद्दल थोडीशी माहिती तर एक छोटीशी पुस्तिका आहे त्यात बऱ्याच लँडलॉर्ड ऑफ महाराष्ट्र शेखर गायकवाडांचं आय थिंक त्यांचं किंवा 7/12 म्युटेशन एंट्रीज बद्दल असं छोटंसं पुस्तक आहे. ते जरी चाललं तरी तुला बऱ्यापैकी अंदाज येईल की मला काय महसूल खात्यामधलं माहिती असली पाहिजे. बस तेवढं कर म्हणजे. किंवा ते एखादं असं पण पुस्तक आहे शेतकरी मित्र जागा हो असं काहीतरी एखादं एक पुस्तक आहे त्यांचं. शेतकऱ्यांच्या आणि महसूल खात्याशी निगडीत ज्या गोष्टी येतात त्याबद्दलचे आहेत आणि ते एखादा काहीतरी किस्सा आहे आणि त्याच्यावरचं उत्तर आहे असे ते काहीतरी प्रश्न उत्तरांच्या हिशोबाने आहेत. ते पुस्तक जरा घेतलंस ना तर तुला अंदाज येईल की बाबा शेतकरी म्हणून तू शेतकरी कुटुंबातला आहेस थोडं उत्तर तुला द्यायला सोपं पडेल ते वाचलंस तरी. त्याच्यामध्ये तुला सजेस्ट करायचं आहे मला अजून एक लातूर भूकंप आणि तुझा जन्मही 93चा आहे तर तू मला वाटतं पुनर्वसन पॉलिसी तुला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, कारण की तू म्हटलास की डीसी प्रेफरन्स देईन मी पहिला, तर पुनर्वसन अधिकारी म्हणूनही डीसी काम करतात. त्याच्यामुळे तुला ते धोरण थोडंफार माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट तू मराठवाड्यामधून आहेस बरोबर, तर मग मराठवाडा म्हटलं की रिजनल इम्बॅलन्स हा क्वेश्चन पण येण्याची दाट शक्यता असते. आता आम्ही तुला खूप फॅक्च्युअल विचारलं पण बऱ्याचदा पॅनल मेंबर जे असतात तर त्यांना शॉर्ट मध्ये एका क्वेश्चन मध्ये किंवा 1-2 क्वेश्चन मध्ये तुझा इंटरव्ह्यू संपवायचा असतो. 5 ते 10 मिनिटात पण इंटरव्ह्यू होतात. म्हणजे 24 लोक काहीतरी असतात ते एका दिवसामध्ये, त्यांना ती सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत संपवायची असतात. 10-10 मिनिटं पण घेत नाही कधी कधी. तर तिथे थोडंसं लक्ष दे मराठवाड्याचा म्हणजे रिजनल इम्बॅलन्स वरती. सिंचन हा जो आहे प्रश्न सिंचनाचा किंवा पाणी टंचाईचा लातूरचा आहेच तर पाणी टंचाईवरती तुला विचारण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर अजून आहे तुला ह्याचं ऊसाचं बोललास मला विचारायचं होतं तुला पण मी विचारलं नाही की आपल्याकडे ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट मध्ये जे वेटेज आहे ते साखरेचं मला वाटतं जास्त आहे बरोबर. मग थोडक्यात आपली वॉटर पॉलिसी आणि मग आपलं ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट तर मग हे दोघे कसे कोरिलेट होत आहेत. आज जगाचा सगळ्यात मोठा जर प्रश्न कुठला आहे किंवा आजपासून 20-30 वर्षानंतर जर तो आहे पाणी टंचाई सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. त्याच्यामुळे मग तुमची पॉलिसी कशी असली पाहिजे. मराठवाडा जिथे की पाणी टंचाई असून सुद्धा ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं मोठ्या प्रमाणात ते विचारू शकतात. NI, CBI, कंटेम्प, EV हे उत्तर एकदम सुंदर दिलीस. मला भावले ते म्हणजे उत्तर छान होते तुझी आणि ते अगदी म्हणजे अब्रप्ट असे मी तुला प्रश्न विचारले आणि प्रॉम्प्टली उत्तर दिलेस.
ते तुझं मे बी ती जमेची बाजू असेल तर मग त्याच्यावरती कॅपिटलाइज करायला बघ. फक्त त्या डीसीच्या एका प्रश्नावरती मनात फार जास्त काय आणू नको. पण ते आल्यानंतर तुझी चाचपडता वाढली म्हणजे तू चाचपड जास्त पडली ते सांगितलं. अजून एक सर, आम्ही राज्य संकल्पनेचं जे मी तुला विचारलं होतं तर ती खूप शॉर्ट मध्ये तुला सांगता आली पाहिजे. एक संरक्षण करता म्हणून राज्य, त्याच्यानंतर एक वेलफेअर स्टेट, ह्याच्यामध्ये दोन जरी तू फक्त सांगितलं असतात आणि त्याच्यामध्ये नागरिकांची जी एक पोझिशन आहे आज तेव्हाची आणि आजची, याच्यामध्ये फरक तुला सांगता आला पाहिजे होता. बेसिकली काय आहे की राज्यव्यवस्था आली, राज्यव्यवस्था जेव्हा आली तुझं म्हणणं बरोबर आहे की तेव्हा पहिले राजेशाही होती. त्या राजेशाहीमध्ये दोनच निवड कामं होती, एक म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि दुसरं म्हणजे महसूल. या दोन संकल्पनेतनं नंतर बाहेर पडून आपण जेव्हा डेमोक्रेसी आली आपल्याला, मग त्यावेळेला आपण हे विकासाचं कार्य त्याच्यामध्ये निभावून घेतलं. मग विकासाचं कार्य त्याच्यामध्ये आल्यानंतर मग नागरिकांचे थेट संपर्क वाढायला लागला आणि मग नागरिकांची जेव्हा थेट संपर्क वाढायला लागला तेव्हा नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग घेणं फार गरजेचं होतं. आणि म्हणून राज्य प्रशासनाला जे आपण म्हणतो ना कल्याणकारी राज्य, त्यामध्ये बदल मालक थोडक्यात एकच शब्द आहे, मालक. सिटीजन चार्टर मध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे, नागरिक हे आपले मालक आहे. त्यांच्याशी साधक बाधक चर्चा झालीच पाहिजे कुठलाही निर्णय घेण्यात. त्यामुळे ह्या म्हणजे आरटीआय, सिटीजन चार्टर असेल किंवा मग तुमचं काय म्हणतात ते ई शासन वगैरे, ह्या अशा गोष्टी वापरा थोड्याशा बोलण्यामध्ये. एक अधिकारी म्हणून बोला, कॅन्डिडेट म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून बोलू नका. तुम्ही एक अधिकारी आहात असं समजून स्वतःला रिप्रेझेंट करा. तिथे नंतर होणारच आहात तुम्ही. आता मेन्स कोणती 7-8 मिनिट होऊन गेलं. कोणत्या स्टेट मेन्स मुख्य परीक्षा राज्यसेवेची. मॅडम झालं ना आता? हो, हो. घाबरू नका आणि जर वाटलीच भीती ना, गेल्यानंतर सरळ म्हणायचं पाणी पिऊ का, थोडा वेळ मिळतो आपल्याला, 10-15 सेकंड जरी आपल्याला मिळाले तिथे स्थिर होण्यासाठी तरी खूप असतात. किंवा मग त्यांना थोडंसं खेळीमेळीचं वातावरण तयार करून द्यायचं. ते त्यांना समजतं आपण घाबरले तसं वाटलं ना, ते स्वतः आपल्याशी थोडंसं अनौपचारिकरित्या कम्युनिकेट होण्याचा प्रयत्न करतात सुरुवातीला, आणि मग आपण रिलॅक्स झालो की मग क्वेश्चन विचारतात. पण सुरुवातीलाच आपण घाबरलो असं दिसलं की मग ते आपला कार्यक्रम करतात. कारण की माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी स्वतः वेळ मागितली. जेव्हा मला असं वाटलं की मी स्टेबल नाही झालेली आहे तेव्हा मी पॉज घेतला होता. मला माझा इंटरव्ह्यू वळवायचाही होता तसा. आणि तुम्ही एक काम करा, तुमच्या आधीचे इंटरव्ह्यू, हा इंटरव्ह्यू आणि जे काय ते इंटरव्ह्यू होतील आता बिग बॉक्स मध्ये ना, ते आता जाऊन ताबडतोब मेमरीमध्ये लिहून ठेवा की बाबा हा प्रश्न होता आणि तो प्रश्न होता किंवा हा प्रश्न माझा होता. आणि मग नंतर ना रात्री किंवा मे बी अखेर वेळेला जरा ते पहा आणि त्याला माझे विविध उत्तर काय असतील आणि ते बोलायचा प्रयत्न करा. ठीक आहे, कारण की तुम्ही इकडे आल्यानंतर एंट्री जेव्हा करताना तर तुमचा जो ओव्हरऑल जो ऑरा आहे किंवा जे ओव्हरऑल डिस्पोजिशन ज्याला मी शब्द म्हणतो, हा कॅन्डिडेट आहे ना 40, 50, 60च्या रेंजचाच आहे हे लगेच पहिलं दिसतं. मग त्याच्यानंतर जे तुमचा परफॉर्मन्स आहे ना त्याच्याप्रमाणे ते 40, 50, 60 जाणार का 60, 50, 40 आणि खाली जाणार हे डिसाइड होतं. पण बघता क्षणी जर तुम्ही त्या रेंजमध्येच आम्हाला सापडलात तर तुम्हाला ती तुमची जमेची बाजू आहे. तुमची रेंज डिसाइड होते लगेच आलेला आहे तो तुमचा म्हणजे दिसण्याचा जो काही भाग आहे. मग त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स होते. मला सांगा भीती कशाला वाटली पाहिजे? तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे, तुम्ही काय मला म्हणाला इकडून काही नाही झालं तर साहेब मला नोकरी मिळणार ती कशी पण मिळेल पण मी ती करून घेणार, बरोबर? म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन आहे प्लस घरी शेती आहे. काय तुमचं असं काही कमी होणार आहे? भीती कशाला वाढवली? भीती ह्याची असणार ना की मी नाही झालो तर काय लोकांना तोंड दाखवू, मे समाजाला काय तोंड दाखवू. समाज तुम्हाला काय पोषायला येणार नाहीये, त्यामुळे ती भीती बाळगू नका. मनात ते ठेवायचं. भीती ऑफकोर्स असते, कोणाला नसते की मला झालं नाही तर काय होईल, झालं नाही तर काय होईल. पण ती भीती दूर करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. ते स्वतःच्या माइंडला प्रोग्राम करा की नाही काय झालं तरी माझ्याकडे बरंच काय आहे, म्हणजे हे इथून सगळं काय नाही. आणि मग तुम्हाला बरंच जाईल आणि ओव्हरऑल बोलायला पण तुम्हाला येईल. कारण की सगळं काय आहे जिभेवरती आहे, ते फक्त बाहेर आलं पाहिजे, स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे आणि निडरपणे करा.
इंटरव्ह्यू मधले एक फेमस वाक्य आहे, ते तुम्हाला एक्सक्लूड करण्यासाठी बसलेले नाहीये, ते तुम्हाला इन्क्लूड करण्यासाठी बसलेले आहेत. तुम्हाला घ्यायचंय त्यांना प्रशासनामध्ये, तुम्हालाच त्यांनी का घ्यावेत त्या कॅन्डिडेट्स म्हणून? इतरांपेक्षा तुम्ही त्यांना असंही होईल की 2 ते 3 मिनिटात तुमचा इंटरव्ह्यू संपेल का, तर अरे या दिशेला व्यवस्थित दिसतंय, चल ठीक आहे मार्क देऊन टाकू आणि काढू. तसं पण होऊ शकतं. शेवटचा इंटरव्ह्यू बी तसाच होतो असं वाटतं कधी कधी. नाही सर, माझा शेवटचा झाला होता 35 मिनिट चालला होता, म्हणून मी लोकांचे इंटरव्ह्यू जास्त एक्सटेंड केलेले. इतकं खोलात मध्ये विचारतात ना कधी कधी. हा, जसं सर लोक म्हटले की नाही छोट्या छोट्या मध्ये. माझा एक मित्र आहे, त्याचं फक्त म्हणजे 3 मिनिटात झाला आणि त्याचं काय फक्त तो मंत्रालयामध्ये ऑलरेडी एक असिस्टंट म्हणून होता, ते मे बी बघितलं असेल आणि बाकीचं काय डेप्युटी कलेक्टर झाला. तशी आहे. तुम्ही हा विचार नाही करू माझा कसा झाला पाहिजे 5 मिनिटात का 35 मिनिटात. तुम्ही तयारी पूर्ण जी केली, मे बी आज इकडे आला 45 मिनिटं तुमचं आम्ही घेतलेलं आहे, तुमचं सगळी तयारी झाली, 5 मिनिटाची पण झाली, त्याची पण झाली. अलग लक्षात. आता तुम्ही जा तिकडे बिंदास लीडर बने जा, मला काही फरक नाही पडत, मी जाणार तिकडे आणि मला जे बोलायचे ते मी बोलून येणार. मी कुठेतरी कमी जास्त बोललो ना तर त्याची चूक मला मार्कांमध्ये दिसेल, पण मी काहीच नाही बोललो तर ती माझा अंडर परफॉर्मन्स असेल, मग फायदा काय मला. पण बोला तरी, आणि ज्यावरती तुमचा कॉन्फिडन्स अंडर कॉन्फिडन्स आहे ना तो अजून खाली जाईल. त्यापेक्षा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवला ना तर भीतीपोटी तो कॉन्फिडन्स मध्ये येऊ शकतो. ग्रॅव्हिटेशन फोर्स इकडे पण कामाला येतो. चला, ओके ओके, तुम्हाला काय विचारायचं आहे? ऑल द नाही बेस्ट. सर, हेच प्रॉब्लेम आहे की कॉन्फिडन्स पण असतो. कॉन्फिडन्स बुस्टअपच नाही होत माझा आता. एवढं मी बेस दिलाय, एवढं असं 3 मार्कामध्ये असून असं ते स्वतः ते फेलियर आठवलं ना की कॉन्फिडन्स जातो. जास्त काय वाटतं म्हणजे बेस सगळे मित्र मला चीड आली पाहिजे असं. अजून किती असं. फेल्युअर. ते मला सुद्धा बरोबर. मला माहिती. कॉन्फिडन्स तुम्ही कोणत्या टाईपचे व्यक्ती आहात? म्हणजे तुम्हाला गाजर दाखवलं की तुम्ही मोटिवेट होतात का मारलं तर तुम्ही मोटिवेट होतात? म्हणजे काय एक्झॅक्टली? त्याप्रमाणे तुम्ही विचार करा की मी मोटिवेशन कोणत्या मार्गाने. काही लोकांचं असं असतं की त्याला काहीतरी असं निगेटिव्ह बोललं ना की ते चार्जअप होतात, कोणाला तरी पॉझिटिव्ह बोललं तरच चार्जअप होतं. तुम्ही कोणत्या टाईपचे व्यक्ती आहेत ते पहिले डिसाईड करा आणि तेवढंच घ्या. निगेटिव्ह विचार करण्याची पण त्यांनी चार्जअप होतात का? होतात ना, मग करा ना. जास्तीत जास्त निगेटिव्ह विचार करा की तुम्हाला किती मारला पाहिजे. निगेटिव्ह नका, पॉझिटिव्ह विचार करा. मग ते मला असं वाटतं की आपण निगेटिव्ह विचार काय करतो आपण असं काय. तुम्हाला वाटतं की मी अधिकारी म्हणून निवडण्या योग्य आहे, वाटतं तुम्हाला? मग तुम्हाला कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. जर नसेल तर का नसेल ते विचारा स्वतःला आणि ते इम्प्रूव्ह करा. बरोबर.